झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधील धावपटू अंजना ठमके हिच्या घरी अखेर न्यानो आली आहे। उत्तर प्रदेशात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिला ही कार बक्षिसाच्या रूपात मिळाली होती। मात्र इंधन आणि चालकासाठी पैसे नसल्याने ही कार नाशिकमध्ये आणणं शक्य नव्हतं। अखेर कोच आणि एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या सहकार्याने ही कार नाशिकमध्ये दाखल झाली आहे। या कारमधून फिरून अंजनानं या क्षणाचा आनंदही लुटलाय। झी 24 तासने या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता। या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली आहे। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंचा घरी जाऊन सत्कार केला, त्यांच्या समस्या सोडवण्याचंही आश्वासन दिलंय। आतापर्यंत जो पुरस्कार मिळाला, गाडी मिळाली, त्याचा झी 24 तास यांचा खूप मोठा वाटा आहे। कारण की झी 24 तास यांनी जर टीव्हीवरती जर दिलं नसतं तर आतापर्यंत घर किंवा ही गाडी नाशिकमध्ये येऊ शकली नसती। तर सिंग सरांचा सुद्धा या गाडीवरती हक्क आहे, कारण की सिंग सरांनी जर इथं आणलं नसतं तर ही गाडी पण इथं येऊ शकली नसती। आणि असंच सरांनी आशीर्वाद देणे, प्रॅक्टिस देणे आणि मोठ्या मोठ्या मुलांना घडवणे। आम्ही सर्व त्यांच्या बाजूने आहोत, त्यांच्या मागे अगदी ठामपणे उभे आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना जी काही मदत आवश्यक असेल ती नुसतं जिल्हा प्रशासन नाही, अनेक खाजगी संस्था आहेत, कंपन्या आहेत, ते द्यायला उत्सुक आहेत नाशिकमध्ये, परंतु कदाचित त्यांच्यापर्यंत हा आवाज त्यांचा पोहोचत नाही आहे, तो पोहोचवावा। झी 24 तास एक पाऊल पुढे।